आम्हाला काहीच माहित नाही काय. सातारा तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ जिल्हा संघाच्या अधिपत्याखालीच वाटचाल यापुढे करायसाठी आज सातारा तालुक्यात जेवढे आहेत त्यांना प्रयत्न करून आज आम्ही जवळजवळ 35हून अधिक जमा झालोय. अजून काही जण आहेत की जे आम्ही पुढच्या महिन्याची परत एकदा मिटिंग लावतोय की राहिलेल्यांना पण याच्यात समावेश करतोय. कार्यकारिणी निवडण्यापूर्वी असे काही महत्वाचे मुद्दे पण आम्ही घेतले की जे चर्चेत सगळ्यांच्या पुढे आले. त्यातला काही मुद्दा असा होता की एक टीम म्हणून काम करताना पत्रकार संघानं जे काही जिल्हा संघाने मागच्या वेळेस जे तुम्ही मार्गदर्शन केलं आहे त्याच पद्धतीने पुढे वाटचाल होईल. दुसरं की आम्ही एक ग्रुप विमा करायचे या तालुक्यातले जेवढे पत्रकार सगळे येतो फॅमिली त्याचा ग्रुप विमाचा एक आम्ही सगळ्यांनी केलं. दुसरं जिल्हा संघानं मार्गदर्शन करावं नोंदणीकृत आम्हाला करायचं आहे सगळ्या तालुकाच्या याच्यावर. ते जर करता येत असेल तर त्याची वाटचाल कशी होईल, करता येतो न येतो, कुठं करायला पाहिजे, गरज असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. पुढं झालं की आम्ही पुढच्या वर्षी वर्धापन आम्ही सातारा तालुक्याचा करणार आहोत जो 26 जानेवारीला असेल आणि तो त्यावेळेस आम्ही एक पुरस्कार तालुक्यातला देतो ज्याच्या सगळ्यात जास्त पायऱ्याने बातम्या आणि उठावदार बातम्या असतील त्याच वेळेस सगळे सभासद त्याची निवड करतील आणि त्याला एक सातारा तालुक्याचा वेगळा पुरस्कार असेल की जो या पैकी काम करणाऱ्यांना मिळेल. आणि तोही सातारा जिल्हा परिषदेचा जो हॉल आहे ते सभागृह भरून पहिला वर्धापन करायचा हे टार्गेट पहिल्या कार्यकारिणीवर दिले. कार्यकारिणी निवडताना सगळ्यांनी जी काय पुढे बसले त्या सगळ्यांच्या सर्वांमध्ये निवड बिनविरोध हसत खेळत झाले. दरवर्षी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे पहिल्यांदा पहिली संधी या लोकांना मिळाली. पुढच्या वर्षी पुन्हा यातल्या चांगलं जे असतील ते पुढे संधी देतील. सर्वांमध्ये खेळ मिळतच असेल. ग्रुप एक नवीन कदाचित पायंडाच म्हणतो आम्ही की या तालुक्याचा पत्रकार संघ जो असेल संघटना काम करेल ती असेल फॅमिली मेंबर सारखी असेल. एकमेकाच्या सुखदुःखात आनंदात तालुक्याचं म्हणून जे असेल त्या पद्धतीने काम करावं असं आमचं आतापर्यंत झालं. विशेष काही नाही की पुढच्या वर्षी आम्हाला अजून एक काम करायचं आहे. ते काम करताना अजून एक मिटिंग घेतोय आम्ही की जी पुढच्या 23 तारखेला रविवारी होईल. परत त्याच्यामध्ये बाकी सदस्य निवडून नोंदणीकृत करण्यासंदर्भातली एवढी चर्चा आमची आताच्या या वेळेच्या वातावरणात झालेली आहे. निवड झाली त्याची वाचन मी पठाण सरांना विनंती करतो की निवड कोणाकोणाची झाली त्यांचं जरा वाचन करावं. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आजच्या सत्कारासाठी उपस्थित झालेल्या कार्यक्रमाला आदरणीय पाटील सर आणि कुलकर्णी सर या दोघांचंही आपल्या सातारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आदरपूर्वक आणि मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आजच्या या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडी पार पडल्या त्यांचं मी या ठिकाणी आमंत्रित करतो. श्री अजय कदम अध्यक्ष दैनिक पुढारी यांची सातारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजय कदम सरांच्या ठिकाणी सर्वांमध्ये निवड झाली. उपाध्यक्षपदी विजय जाधव दैनिक तरुण भारतसाठी काम करतात. त्याचबरोबर सुनील साबळे सातारा न्यूज साठी काम करतात. या दोघांची उपाध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये या ठिकाणी निवड झाली. त्याचबरोबर सचिव म्हणून श्री राहुल ताटे पाटील जे साप्ताहिक झुंजारवीर आहे यांची सचिवपदी निवड झाली आणि सहसचिवपदी गुलाब पठार यांची सर्वांमध्ये निवड झाली. त्याचबरोबर श्री वसंत साबळे यांची सातारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या खजिनदारपदी सर्वांमध्ये आणि एकात्मते पद्धतीने निवड झाली. ते दैनिक पुण्यनगरीसाठी काम करतात. यानंतर नितीन साळुंखे यांची संघटकपदी निवड झाली आणि आदरणीय बाळू मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. या सर्व निवडीच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांचं परत एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा विनंती करतो की मनोगताने नंतर आपण सत्कार घेऊया. आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती की ज्यांनी मला पत्रकारिता कशी असावी हे दैनिक ऐक्यमध्ये शिकवलं ते आदरणीय कुलकर्णी सर. गेली 25 वर्ष हरीश पाटण्याने आम्ही संघटनेमध्ये काम करतोय. सातारा जिल्ह्यातली संघटनात्मक बांधणी जी आहे पत्रकारांची ती करण्यामध्ये हरीश पाटण्याचा माझा मोठा वाटा आहे. संघटनात्मक बांधणी आम्ही केली पण टिकवताना फार कसरत करावी लागली कारण पदांच्या निवडीवरूनच प्रचंड राजकारण होतं
आणि आता मिळालं नाही तर लगेच माणूस मरून जाईल ताबडतोब, ऑक्सिजन बंद होतो असं लोकांची भावना आहे. त्यामुळे त्या संघर्षामध्ये फारसा वेळ जातो. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांचं तुमचे अभिनंदन की तुम्ही बिनविरोध निवडी केल्या आणि त्याच्यावर फारसा काय वाद झाला नाही. आणि एखाद्याची निवड झाली की लगेच दुसरा गट म्हणतो त्याला कुठले काम करू द्यायचं नाही, हो कसं चुकल ते बघू. आणि ह्यामध्ये सगळ्या संघटना पत्रकारांच्या संपलेल्या आहेत. कारण सगळे बुद्धिवादी जे लोक जिथं जिथं असतात त्या संस्था त्या संघटना कधीच मोठ्या होत. कारण माझ्यापेक्षा दुसऱ्याला अक्कल आहे हे मान्य करण्याची वृत्ती आपल्या लोकांमध्ये नसते. म्हणजे साहित्य क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, राजकारण असेल, ही इथं दुसऱ्याला मोठं म्हणायचं, दुसऱ्याला काहीतरी कळतं याचं म्हणायची वृत्ती आपल्यामध्ये नाही. त्यामुळे संघटना मोठ्या होत नाहीत. आता तालुका पत्रकार संघाची तुम्ही जी काही कार्यकारिणी केलेली ती 1 वर्षासाठी केलेली, म्हणजे दरवर्षी सगळ्यांना संधी मिळेल अशी एकूण तुम्ही रचना केलेली आहे. त्यामुळे सगळे एकत्रितपणे काम करतील. पण तरी सुद्धा कुणीतरी 2-3 जण प्रमुख लागतात. कारण पद घेतलं, पद घेण्यापूर्वी प्रत्येक माणूस असं म्हणतो की मी असं करतो, मी तसं करतो, मी वेळ देतो, आणि नंतर वर्षभरापर्यंत त्याला वेळच मिळत आणि मग पुन्हा निवडणूक घ्यायला वेळ मिळत नाही, निवडणूक निर्णय अधिकारी नेमायला वेळ मिळत नाही. असं करत करत 5-5, 10-10 वर्ष निवडणुका सुद्धा होत नाही. तर असं काय आपल्या पत्रकार संघामध्ये घडू नये. आणि जिल्हा पत्रकार संघाला संयुक्त असल्यामुळे रजिस्ट्रेशनची काही वेगळी आवश्यकता नाही. आपण लवकरच सगळ्या जिल्ह्याची नोंदणी पत्रकारांची करणार आहोत जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून. त्याच वेळेस तुमची नोंदणी सुद्धा आपण करून घेऊ आणि जिल्हा पत्रकार संघाला तुम्ही संयुक्तपणे तुम्ही सगळं काम इथनं पुढं करा. हरीश पाटणे आपले पत्रकारांचे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगली संघटना बांधू, चांगलं काम करू. भविष्यात महाराष्ट्र नोंद घेईल किंवा दखल घेईल असं सातारा तालुका पत्रकार संघाचं काम करणं शक्य आहे. कारण सगळे तुम्ही सक्षम टीम निवडलेली आहे की ज्यांना संस्थात्मक कामाचा किंवा सामाजिक कामाचा अनुभव आहे. आणि इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी 6 महिने वर्षभर टिकतात. कारण त्याला खर्च पण प्रचंड असतो. साधारण ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असतो तो स्वस्तात होतो, तेवढाच इन्शुरन्स आपला निघू शकतो. तर बाकी पैसे गोळा होणं फार कठीण काम आहे. कारण आपण जाहिराती मागणार, वैयक्तिक परत काहीतरी मागणार आणि पुन्हा संघटनेला मागणार. माणसात हळूहळू बंद होतात पैसे द्यायला. कारण यूट्यूबवाल्यांची संख्या एवढी झालेली आहे की यूट्यूबवाले साताऱ्यात प्रिंटला काम करणाऱ्या लोकांपेक्षा यूट्यूबची संख्या 110, 120. मी काम करतो, माझी बायको करते, माझा मुलगा करतो, माझी सून करते, एका घरातच 4 चॅनल असतात. व्ह्यूज बघितले ते 100, 125, 75, 68 हे प्रचंड व्ह्यूचा प्रतिसाद असतो. त्यामुळे त्याच्या मागण्या बी मोठमोठ्या प्रमाणावर असतात. तर आपल्याला आपल्याकडे सुद्धा काही यूट्यूबवाले जर सभासद असतील तर त्यांना सुद्धा ट्रेनिंग द्या. यूट्यूबचं चॅनल चालवायचं कसं, यूट्यूबचं चॅनलचं मार्केटिंग कसं करायचं, जास्त लोकांनी ते बघितलं पाहिजे आणि पैसे दिले कीच बातमी करायची ही वृत्ती सुद्धा आपण बदलली पाहिजे. तर पत्रकारितेतनं आपल्याला पुढे जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. नाहीतर लोक बोलवायचं सुद्धा बंद करतात आणि अनेक चांगल्या विषयाच्या जर बातम्या तुमच्याकडे नसतील तर तुमचं यूट्यूब चॅनल बघणार हो. तुमची बातमी बघावी, ह्यांच्याकडे काहीतरी वेगळं असतं असं बघितल्याशिवाय तुमचा यूट्यूब चॅनल किंवा इतर गोष्टी सुद्धा पुढे जात नाहीत. तर त्या दृष्टीनं सगळी आखणी सगळ्यांनी करावी. संघटनेचे चांगले उपक्रम भविष्यात आपण सगळे मिळून राबवू. तुमच्या काही चांगल्या योजना असतील त्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा राहील. पण फार खर्चिक योजना काढू नका, ज्याचा काहीतरी पत्रकारांना उपयोग होईल. जास्तीत जास्त प्रशिक्षण कर. कारण आज प्रशिक्षणाचीच अत्यंत गरज आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. मुळात आपण शाळेत कॉलेजमध्ये असताना जेवढं वाचलेलं असतंय आणि मधनं आपला धंदा पेपरवर अवलंबून असल्यामुळे पेपर वाचल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपलं ज्ञान भरपूर आहे. पण तसं काय नसतं. आपल्याला प्रचंड वाचन केलं पाहिजे, प्रचंड अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपली पत्रकारिता सुद्धा निश्चितपणे सुधारेल आणि आपण संघटनेला सुद्धा योग्य कसं काम करता येईल त्या दृष्टीने सुद्धा एक कार्यक्रम जिल्ह्याच्या लेवललाच आपण तयार करणार आहोत हरीश पाटणे यांच्या नेतृत्वाखाली. आणि तोच कार्यक्रम आपण सगळीकडे राबवू. कारण संख्या सुद्धा एवढी मोठी झालेली की आता लहान कार्यक्रम हातात घेऊन चालणार नाही. सातारा तालुक्यात साधारण 100च्या वर पत्रकार असतील, म्हणजे प्रिंटमध्ये काम करणारे, साप्ताहिक असतील, दैनिक असतील, पाक्षिक असतील, मासिक असतील. आणि जिल्ह्याची संख्या 1000च्या वर जाईल आणि युट्यूबवाले 1000-1200 अशी म्हणजे 2-2.5 हजार लोकांची आपली संख्या आहे. तर त्या सगळ्यांना दिशा मिळेल असं काम सातारा तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण करावं. आणि मग जिल्हा सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिशा देण्याचं काम निश्चितपणे करेल.
सगळ्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. पूर्वी मला वाटतं सातारा तालुका पत्रकार संघ कार्यरत होता, पण तो बंद पडला. तर आता अजय तुम्ही अध्यक्ष, तुमची जबाबदारी की वर्षभर चांगलं काम करायचं आणि वर्ष संपायच्या आतच निवडणूक लावून पुढचा अध्यक्ष नेमायचा. ही जबाबदारी सुद्धा तुम्ही पार पाडा आणि पहिले अध्यक्ष म्हणून तुम्ही असं काम करून दाखवा की पुढच्या अध्यक्षांना वेगळी वाट निवडण्याची गरजच भासू नये. अजय कदम केलं तेवढं फॉलो केलं तरी संघटना चांगली चालेल. तुम्ही आता काय 100-200 रुपये गोळा केले असतील तर ते तुमचं भांडवल राहील. त्याचे 50% पैसे एफडी करा, 50% पैशाचाच खर्च करा. पैसे सुद्धा साठत राहतील. भविष्यात कॉर्पोरेट फंड व्याजात कसं संघटना चालेल त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून काम करावं अशी सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून शुभेच्छा देतो आणि माझी थांबवतो.